हॅलो मीटर. हॅलो. मीटर एक खुशखबर आहे. काय रिक्षा सापडली? नाही रिक्षा म्हणजे मी शोधतोच आहे ती, पण ती शोधता शोधता आहे ना एकले भारी आयटम झाला. काय? एकले डेंजर पाकिट मार होता. नाही एक नाही दोन. पोलीस कधीपासून शोधत होते त्यांना, मला सापडले ते. मी दिलं पोलिसांच्या ताब्यात. समाजसेवा सुरू झाली वाटतं. हा मग विषय आहे का? मी एक सांगू का तुला? बोल की. मला एक जॉब मिळालाय. अरे क्या बात आहे मीटर, मला वाटलंच होतं. बेस्ट आहे. मला सांग कधीपासून आहे जॉईनिंग आणि कुठली कंपनी आहे? हा आणि तुझी पोस्ट वगैरे काय आहे? नाही हॅलो मीटर, काय झालं सांग ना, कुठली कंपनी आहे? नाही कंपनीत नाही आहे, कॅफेत आहे. कॅफे? चांगलं आहे की. कॅफे मॅनेजर झाली आता तू मीटर. मॅनेजर नाही आहे, मग वेटरची नोकरी आहे. वेटर? मीटर तू वेटर? का? काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही 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 नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे? चांगलं आहे की. मला फक्त एवढं झालं की मी एवढे चांगले चांगले जॉब तुला सुचवले, ते ऑफिसमध्ये रिसेप्शन, तुला हाच का घ्यावासा वाटला असं? हो, कारण मला पदापेक्षा पगार महत्वाचा आहे. अरे मला लवकरात लवकर पैसे कमवायचे आहेत. आणि तुला माहिती आहे का, इथे बेसिक पगाराबरोबर इन्सेंटिव्ह पण आहे आणि मला ते जास्त महत्वाचं वाटतं. नाही नाही मीटर, बेस्ट आहे, बेस्टच आहे. आपल्याला कुठं परमनंट करायचं आहे? रिक्षा सापडली की आपलं परत रिक्षा सुरू. ओके की नाही? मलाही तेच हवंय रे. रिक्षा मिळाली तर मी हे कंटिन्यू करणार आहे का? पण तू बघ, रिक्षा लवकरात लवकर सापडेल. नाही नाही, मिळणार, नक्की मिळणार. टेन्शन नको घेऊ तू. हां चल ठेवतो. असं का बघताय? ऐका ना, एक विचारू? आज काही विचार. मला माहिती आहे तुम्ही मनाने खूप चांगले आहात आणि खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं पण तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. प्रेमात आपण नेहमी खरं बोलतो, हो ना? हो तुम्ही माझ्याशी नेहमी खरं बोलता ना? हो, अर्थात. आपल्या नात्यात कुठली लपवाछपवी होत नाही ना? अजिबात नाही. आपलं नातं घट्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कुठल्या प्रश्नाचं? तुमच्यासाठी मी महत्वाची आहे की एखादं सिक्रेट? म्हणजे आज अचानक तुम्ही हे असे प्रश्न का विचारताय? कारण आपल्या रिलेशनशिपमध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी असं मला वाटतं. खरंय? हो ना? हो. मग सांगा ना मला. काय सांगू? दादा आणि सुजयच्या ॲक्सिडेंट बाबत अशी कोणती गोष्ट आहे जी
मला माहित नाहीये. मला एक महत्वाचं काम आठवलं. मी मी आलोच आणि आपण बोलू परत. हां, मी आलो. हा एवढा का घाबरला? म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. ऍक्सिडेंट बद्दल नक्कीच अशी कुठली तरी गोष्ट आहे जी हे जाणून बुजून माझ्यापासून लपवत आहेत. स्वराज, काय झालं? एवढा का टेन्स झालायस? आता मला कळत नाही मी काय करू. हे बघ आता माझ्या हातून एक खूप मोठी चूक घडली आणि ती ती चूक लपून आपण आणखी मोठी चूक करतोय असं मला वाटतंय. एक मिनिट, तू आधी इथे बस. इथे बस. तू बस इथे शांत आणि आता सांग काय झालं? लपवलेल्या गोष्टींना त्या कधी ना कधीतरी बाहेर येतातच. मला सांग, आपण जे काही घडलं ते विसरून पुढे जायचा प्रयत्न करतोय की नाही? तर हे पत्र आलं, ते कुणी पाठवलं माहिती नाही, पण आता काय करावं ना मला नाही सुचत आहे. मला कळत नाही मी काय करा. जगापासून ठीक आहे, प्रीतीपासून हे सगळं आपण किती दिवस लपवून ठेवणार आहोत सांग मला. स्वराज, मला कळतंय सगळं. हे बघ, आपण ह्यातनं काहीतरी मार्ग काढू ना. तू असं हायपर नको हो बाळा. हायपर होऊ नको तर काय करू सांग. मी कधी ना कधीतरी प्रीतीला हे कळणारच आहे ना की जो अपघात झाला त्याला मी कारणीभूत आहे. मी सुचायचं बंद झालंय. मला नाही, किती दिवस असं पुढत बसावं लागणार आहे. मला नाही कळत आहे मी काय करू. सुरू मी आधी काय झालं? तू बघ ना. दादा, प्रीती वहिनीला काही कळलं? नाही. मग दादा काय विचार करतोयस? प्रीती बहिणीला सांगणार नाहीयेस ना? आता कळत नाहीये मी काय करावं मला नाही सुचत आहे. नाही कळत. दादा हे बघ, शांत हो. मला एक सांग, तुझं प्रीती वहिनीवर प्रेम आहे ना?